नाश्त्याची अशी रेसिपी जी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल, बनवायला सोपी, खायला तितकीच चविष्ट आणि प्रोटीनने भरलेली। जर तुम्ही डायटिंगवर असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी उत्तम आहे। चला तर मग पाहूया। सगळ्यात पहिल्यांदा मी भांड्यामध्ये घातलेले आहेत 1 वाटी मोड आलेले मूग, 1 इंच आल्याचा तुकडा, हिरवी कोथिंबीर, 4 लसणाच्या पाकळ्या आणि कमीत कमी पाणी घालून याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं। मी इथं पाव कप पेक्षा सुद्धा कमी पाणी घातलेलं आहे। 50 ग्राम मी किसलेलं पनीर घातलेलं आहे, चवीनुसार मीठ, 1 उकडलेला बटाटा, त्यानंतर हळद, गरम मसाला आणि मी 2 चमचे इथं तांदळाचं पीठ वापरलं आहे। तुम्ही हवं तर तांदळाच्या पिठाच्या जागी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालू शकता। मी कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ दोन्ही घातले। तुम्ही पनीर जास्त घालून उकडलेला बटाटा स्किप सुद्धा करू शकता। तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही जे काही मधले कंटेंट आहे ते कमी जास्त करू शकता। या जागी तुम्ही मोडाची मटकी सुद्धा वापरू शकता। या प्रकारे छान गोलाकार आकाराच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही या टिक्क्या आदल्या दिवशी संध्याकाळी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। सकाळी पटकन आपण याला तव्यावर शाडो फ्राय करून घेऊ शकतो। इथं तुम्ही तुपाचा वापर करू शकता, तेलाचा वापर करू शकता किंवा इडली स्टँड मध्ये ठेवून याला स्टीम सुद्धा करून घेऊ शकता। पण स्टीम केल्यानंतर चव थोडीशी वेगळी लागते। या प्रकारे जर तुम्ही याला गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी बनवलं तर खायला या खूप छान लागतात। मस्त प्रोटीननी भरलेल्या मोड आलेल्या मुगाच्या आणि पनीरच्या टिक्की बनवून तयार आहेत। याला गरमागरम सर्व करा। तुम्ही जर डायटिंगवर असाल तर ब्रेकफास्ट ही बेस्ट रेसिपी आहे। दह्यासोबत किंवा सॉस सोबत सर्व करू शकता। मुलांच्या डब्याला देण्यासाठी बेस्ट रेसिपी आहे। पण डब्याला देत असताल तर यामध्ये बटाटा नक्की घाला, त्यामुळे या खूप वेळ मऊ आणि खुसखुशीत राहतात। मी मुलांसाठी बनवल्यात म्हणून हिरवी मिरची किंवा लाल चटणी घातली नाही, तुम्ही घालू शकता। त्यानंतर या प्रकारे सॉस घालून, बारीक शेव घालून सर्व करा। मुलांच्या आवडीचा नाश्ता बनेल। त्यानंतर त्यांना कळणार सुद्धा नाही की त्यांनी मोडाचे मूग आणि पनीर कधी खाल्लं। रेसिपी एकदा ट्राय करून नक्की बघा, कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। मोनिकाज कॉर्नर मराठी।